हॅलो, बिग कायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध होऊ या सेगमेंटमध्ये मी तुम्हा सर्वांचा अनिरुद्ध कुलकर्णी खूप स्वागत करतो. नवीन विषय, नवीन दिवस, नवा पॉडकास्ट. आज आपण बोलणार आहोत IP राईट्स या महत्त्वाच्या विषयाबद्दल. प्रत्येक व्यावसायिक आणि जो रिसर्च करतो त्यांच्या आयुष्यातला एक IP राईट्स हा खूप एक क्रुशल पॉईंट असतो. त्यामुळे IP राईट्स आणि त्या विषयाबद्दलची एकूण माहिती किंवा वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्याच रिलेटेड बोलणार आहोत. तर त्यासाठी आज आपल्याबरोबर आहे गौरी भावे. गौरी भावे या गेली 23 वर्ष IP राईट्स याच विषयाबद्दल काम करतात आणि वेगवेगळ्या व्यावसायिकांना, रिसर्च लोकांना हे ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर लॉचा मुळात बॅकग्राऊंड असल्यामुळे याबद्दलची सखोल माहिती त्यांना आहे. आणि जर अगदी नंबरच्या बाबतीतच बोलायचं झालं तर आत्तापर्यंत 920 पेक्षा जास्त पेटंट्स त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ट्रेडमार्क्स 8000पेक्षा जास्त त्यांनी आत्तापर्यंत घेतलेले आहेत. डिझाईन रजिस्ट्रेशन जे आहेत ते साधारण 2300च्या वर डिझाईन रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्यांचे. आणि सगळ्यात मोठा भाग आहे जो IP राईट्स म्हणतो आपण, कॉपीराईट्स, तर ते साधारण 23,000च्या वर कॉपीराईट्स त्यांनी आत्तापर्यंत लोकांना मिळवून दिलेत. तर कुठल्याही बिझनेस आणि रिसर्चच्या बाबतीत महत्त्वाचा जो पॉईंट आहे IP राईट्स, त्याच्याबद्दल आज खूप डिटेल माहिती मॅडमकडून घेणार आहोत. आणि एवढा एक्सपर्ट जर आपल्याला माणूस मिळाला असेल तर तुम्हीसुद्धा ही माहिती, हा एपिसोड बघायला विसरू नका. पूर्ण एपिसोड बघा. तर पहिला प्रश्न जर असेल तर मुळात IP राईट्स जे आहेत म्हणजे काय? ओके, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार. बरोबर. हा तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून तुमच्या सृजनशीलच्या क्रिएशनला आपण म्हणतो इंटेलेक्च्युअल क्रिएशन. बरोबर. आणि त्याला आपण ज्या पद्धतीनं प्रोटेक्ट करतो त्याप्रमाणे बौद्धिक संपदेचे 4-5 प्रकार पडलेले आहेत. भारतामध्ये विचार केला तर बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कवर्स पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, इंडस्ट्रियल डिझाईन आणि जिओग्राफिकल इंडिकेशन. आता पेटंट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. मोबाईल गॅजेट्स हे इझिली सजेस्ट करता येतील असे टेक्नॉलॉजी मुळात जी आहे त्याच्यावरती तुम्हाला पेटंट घेता येऊ शकतं. ट्रेडमार्क असतं ते नावाचं, आपल्या ब्रँडचं नाव, मग त्याच्यामध्ये आपला लोगो असेल तर टॅगलाईन, ते इन्क्लूड होतं ट्रेडमार्कमध्ये. इंडस्ट्रियल डिझाईनमध्ये आपल्याला ज्या प्रॉडक्टचं स्ट्रक्चरल डिझाईन जे दिसतं, डोळ्याला जे साधं दिसते, बरोबर, मग ती चेअर असेल, ऑर्नामेंट्स असतील, फर्निचर असेल, इवन फॉर दॅट मॅटर स्टेशनरीचे पण काही स्पेसिफिक प्रकार असतात जे नेहमीच्या पेक्षा वेगळे असतात, त्याचं डिझाईन होतं. कॉपीराईट आपल्याला माहिती आहे पुस्तकाचं असतं, पेंटिंगचं असतं, सॉफ्टवेअरचं असतं. आणि जिओग्राफिकल इंडिकेशन जसं नाव सांगते की भौगोलिक रित्या त्या ठिकाणी पिकलेलं किंवा मानवनिर्मित काही जर प्रॉडक्ट असेल, लाईक आपल्या मथुरेचा पेठा आहे किंवा नागपूरची संत्री आहे किंवा देवगडचा आपला हापूस आंबा, रत्नागिरी आणि देवगड. तर हे जे आहेत जे त्या गावाच्या नावाबरोबर येणारं प्रॉडक्ट आहे त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतात. ओके. हे 5 प्रकार भारतामध्ये आहेत. बर. आणि मुळात जर एखाद्या व्यवसायाला सुरुवात करायची असेल तर हे पेटंट, त्याची टेक्नॉलॉजी नसेल पण बाकीच्या गोष्टी घेणं हे बंधनकारक असतं का किंवा काय? कसं बंधनकारक कधी होतं? हे सगळे बेसिकली ना 5 राईट्स आहेत ते निगेटिव्ह राईट्स आहेत. निगेटिव्ह राईट्स इन द सेन्स समोरच्याला तुम्हाला कॉपी न करता येण्यासाठी घेतलेले अधिकार आहेत. प्रिकॉशन म्हणू शकतो. प्रिकॉशन, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. यू कॅन टर्म इट. पण कसं होतं, इफ वी टॉक अबाउट कॉपीराईट, कॉपीराईट मे बी रजिस्टर्ड असं येतं. पण जेव्हा एखादं खटला किंवा बॅटल तुम्हाला कोर्टमध्ये लढवायचा आहे रिगार्डिंग द ओनरशिप ऑफ क्रिएटिव्हिटी, तुमच्या हातामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, एक्स्ट्रॅक्ट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉपीराईट ऑफिस असेल, ऑटोमॅटिकली तुम्ही प्रिव्हिल होता.
बाकीचे राईट्स कंपल्सरी तुम्हाला घ्यावेच लागतात. पेटंटला तुम्हाला रजिस्ट्रेशनला जावंच लागतं. ट्रेडमार्कला जर तुम्हाला आर लावायचा असेल तर तुम्हाला ट्रेडमार्कला ऍप्लिकेशन करावंच लागतं. सेम वे डिझाईनला पण आहे. आणि बऱ्याचदा असं घडतं की TM लावायचं आहे का आर लावायचं आहे काही कळत नाही. आपण पाटीवरती कित्येकदा सायनेजवाले डायरेक्ट आर लावूनच देतात. तो ॲक्च्युली क्रिमिनल ऑफिस आहे. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नाही आणि तुम्ही मिसरिप्रेझेंट करत असाल तर तो पोलीस कॅन टेक सुमोटो ॲक्शन. म्हणजे कोणी उठसूट ट्रेडमार्क लावलं वरती डिरेक्टली लावणं चुकीचं आहे. चुकीचं आहे. पण मुळात आज जर मी व्यवसाय सुरुवात केली तर माझ्याकडे फायनान्शियली सुद्धा हे असतात, लिमिटेशन्स असतात. तर मग असा बहुतेक गैरसमज असेल किंवा माहिती अपुरी असेल लोकांकडे तर खूप खर्च येतो या सगळ्या गोष्टींना. तर काय तुमचं काय मत आहे? मुळात खर्च म्हणजे मी नेहमी सांगते जेव्हा IPR अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट करते तेव्हा हा असेट आहे का लिॲबिलिटी आहे राईट हे पहिल्या वाक्यात ठरतं. हा खर्च आहे का ही इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्ही याला खर्च म्हणत बसलात तर ही लिॲबिलिटीज राहणार आहे आयुष्यभर. पण हे जर तुम्ही म्हणालात की नाही मी माझ्या पुढच्या सिक्युअर भविष्यासाठी ह्याच्यात मी पैसे आता गुंतवतोय, यू आर इन्व्हेस्टिंग युअर फ्युचर इन दिस, यू विल नेव्हर एव्हर फील की माझा हा खर्च झालाय. कारण होतंय कसं, आज तुम्ही गेलात, तुम्ही तुमच्या X नावानं काम सुरू केलं, ठीक आहे 3-4 महिने छान चालले, अचानक तुम्हाला जर नोटीस आली की हे तुम्ही नाव वापरताय X ते माझं आहे, आणि आतापर्यंत मिळालेला सगळा तुमचे अकाउंट्स बुक्स दाखवा, प्रॉफिट दाखवा, आणि त्याचे माझ्याकडं 75% मला तुम्ही परत करा, आणि रायटिंगमध्ये द्या की तुम्ही परत X नाव वापरणार नाही जे मी पब्लिकेशनला जाणार पेपरमध्ये. हाऊ आर यू गोइंग टू फील इट? हो बरोबर. मी नालेसाठी घोडा का घोड्यासाठी नाल, हा इथं पण ऍप्लिकेबल होतो. बापरे. ओव्हरऑल कुठल्याही बिझनेसच्या दृष्टीने ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. हो, पण सुरुवात कुठून केली पाहिजे नक्की? आता जर तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही नाव काहीतरी एक ठरवता. बरोबर. नाव ठरवल्यानंतर पहिले ते नाव अवेलेबल आहे का हे ट्रेडमार्कच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा. कारण तुम्ही जर गुगल केलं तर गुगलवरचा जो काही डिसिजन असतो तो आमच्या काहीही संबंध नसतो. ट्रेडमार्क रजिस्ट्रीची स्वतःची ट्रेडमार्क सर्च घ्यायची साईट आहे, त्याच्यावरती तुम्ही फोनेटिकली किंवा वर्डमार्क सगळ्या पद्धतीचा सर्च घेऊ शकता. आता तर त्यांनी नवीन पद्धत सुरू केली आहे AI, जे पूर्वी लोगोसाठी आम्ही स्ट्रगल करायचो की आम्हाला समजायचं नाही हा लोगो रजिस्टर्ड आहे का नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी आता AIचा लोगोचं डिफाईन करून तुम्ही सर्च घेऊ शकता. ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे. सो जर तुम्ही पहिले प्रिकॉशन हीच घेतली की आपलं नाव आयदर दुसऱ्यापासून इन्स्पायर्ड नाही हे चेक करा. मी म्हणत नाही तुम्ही कॉपी करता, मी म्हणते तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता किंवा अननोईंगली. कारण असं होऊ शकतं की आपण पुण्यात बसून एक नाव वापरलंय, बरोबर, जे सेम नाव एखाद्या वेळेस यू नेव्हर नो कोचीमध्ये सुद्धा वापरलं गेलं असेल किंवा जम्मू काश्मीरमध्येही कोणीतरी वापरत असेल, जे त्यांनी रजिस्टर केलंही असेल. ओके. पण जर आपण गुगलचा सर्च घेतला आणि त्याच्यावरती दिसलं नाही, पण ट्रेडमार्क रजिस्ट्रीमध्ये सर्च घेतल्यानंतर त्यांचा रजिस्टर्ड किंवा ऍप्लिकेशन पेंडिंगचं काही स्टेटस कळलं तर भीती वाटते आपल्याला हे नाव सोडावं लागेल का. बरोबर. त्यापेक्षा सुरुवातच नाव सर्च घ्या, अवेलेबल असेल इमिजिएटली फाईल करा. ओके. आणि मेनली नावासाठीच ट्रेडमार्क सुरुवातीला करून घेणं गरजेचं. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ट्रेडमार्क इन्क्लूड्स ब्रँड नेम, लोगो आणि असेल तर टॅगलाईन. ओके. मग एकाच ऍप्लिकेशनमध्ये आपण हे तिन्ही गोष्टी केलेल्या कधीही चांगल्या असतात. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. ओके. हे सगळं स्वतःलाच करता येतं का कोणा थ्रू पण करायची गरज असते? कसं असतं? आता DIY कन्सेप्ट खूप आहे. ओके. पण प्रॉब्लेम कुठे येतो, आपण ऍप्लिकेशन करतो. ओके. आता इफ यू आर अ लेमॅन आणि तुम्ही चहा पूड टाकली, जे चहा हा शब्द टाकला, चहा हा शब्द टाकल्यानंतर तुम्ही बट नॅचरल काय करणार आहात, तुम्ही पहिले गुगल युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट असता, सो तुम्ही गुगलला जाता, गुगलला विचारता मी चहा विकणार आहे. इफ आय एम सेलिंग टी, बरोबर,
विच विल बी द क्लास. गुगल विल गिव्ह यू 2 ऑप्शन्स. क्लास 30 जो ॲक्च्युली चहा पूड विकण्यासाठीचा आहे आणि चहा विकण्यासाठीचा दुसरा क्लास आहे 43 विच इज फॉर द रेस्टॉरंट्स. तुम्ही जर टाकलं मी चहा विकणार आहे, तुमची कन्सेप्ट आहे चहा विकणं, पण गुगलला माहित नाही ना ते चहा पूड आहे का चहा प्यायचा वाला चहा आहे. सो गुगलनं तुम्हाला सांगितलं क्लास 30 आहे, तुम्ही पुढं गेलात, फाईल केलं आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं की अरे मी चहापूड नाही विकत आहे, मी रेस्टॉरंट विकतोय. आणि हे तुम्ही जेव्हा एक्झामिनरला समजावून सांगता, एक्झामिनेशन रिपोर्ट आल्यावरती किंवा हिअरिंगला सांगता, तेव्हा तो सांगतो क्लास चुकलाय तुमचा. म्हणजे तुम्ही घालवलेला वेळ आणि पैसा दोन्ही मग ह्याच्यापेक्षा जो ह्याच्यात टेक्निकली माणूस आहे, जो ह्याच्यात काम करतो, तुम्ही त्याला सांगितल्यावरती तो पहिला प्रश्न विचारेल. म्हणजे उद्याला तुम्ही मला विचारलात की चहा विकायचा आहे, तर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे की चहा पूड आहे का जो चहा प्यायचा आहे तो आहे. राईट. सेम वे. त्यामुळे एक्सपर्ट ऑलवेज मॅटर्स. डोमेन एक्सपर्ट आहे तो, त्याला त्यातल्या खाचाखोचा माहीत असतात. आणि काही वेळेला ओव्हरलॅपिंग पण असतात. म्हणजे आता नुकताच घडलेला किस्सा आहे, एका क्लायंटचा ब्रँड आहे कपड्यांचा. ओके. त्यानं फक्त मला एवढंच हवे केलं, घेतलं त्यानं, पण आता त्याला असं वाटायला लागलंय की मी त्याच नावानं विकावं. पण आता प्रॉब्लेम असा झाला, ब्रँड जो कपड्यांचा आहे तो 25 त्याच्याकडं आहे, पण 35 मध्ये त्याच्या नावावरती त्या नावाचं दुसऱ्याकडे रजिस्ट्रेशन आहे. अरे बापरे. ठीक आहे, तो कपड्यांमध्ये नाही हा लूप होल मी शोधून दिल्यानंतर आम्ही ते केलं, पण ते जे एकाच वेळेला करू शकलं असता हे त्याला माहित नव्हतं. हे डिस्कशन नंतर एका अवेअरनेस प्रोग्रामला तो आला होता, तेव्हा त्यानं विचारलं की मला काय गरज आहे, माझ्याकडे ऑलरेडी रजिस्टर्ड आहे. म्हटलं सर कॅटेगरी बदलतीये, प्रॉडक्ट आहे, आता तुम्ही सर्व्हिसला जाताय. बरोबर आहे. सर्व्हिसच्या क्लासच्या अंडर तुमचं रजिस्ट्रेशन नाहीये, त्याच्यासाठी काय विचार केलाय. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की 2 क्लासेसच वेगळे आहे. जिथं ओव्हरलॅपिंग क्लासेस आहेत ना, बरोबर. ट्रेडमार्क ऍक्ट भारताचा अतिशय खूप म्हणजे आयडियल आहे. 1 ते 34 प्रॉडक्टसाठी आहेत, 35 ते 45 क्लासेस हे सर्व्हिसेससाठी आहेत. त्याच्यात तुम्ही डिफाईन करू शकता तुम्ही एक्झॅक्टली काय कुठे बसता ते. पण दोन्ही एकाच वेळेला दोन्ही पद्धतीचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो जर ओव्हरलॅपिंग असतं. म्हणजे आता रेस्टॉरंटही आहे आणि मी पॅक्ड फूड पण विकतो. राईट. जस्ट लाईक कल्याण भेळ रेस्टॉरंट आहे आणि त्यांचे पॅक फूड आहेत. हल्दीराम त्याचं आता रेस्टॉरंट पण आहे आणि ते पॅक फूड पण विकतात. सो क्लास 30 आणि क्लास 43 रेस्टॉरंट आणि पॅक फूडचं क्लास 30 दोन्ही ते तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. ग्रेट. कारण काय ट्रेडमार्क नसेल तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात हे तुमची आयडेंटिटी. असा काय एखादा किस्सा आहे का की ज्यांनी केलं असेल किंवा दुसऱ्याने नाव केलंय आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलंच नाही, नाव आहे पण त्यांना नंतर खूप मोठा लॉस करावा लागला? आहे. म्हणजे आता तुमचा जो पहिला प्रश्न होता ना खर्च, बरोबर, तर हा किस्सा अगदी सांगायला आवडेल. 2004ची गोष्ट आहे. ओके. 1-1.5 वर्ष झालं होतं पुण्यात सेटल होऊन. मला एक जण आले होते मला भेटायला. मला म्हणले नाही बाबा खूप खर्च आहे, राहू दे मी नाही करत. ठीक आहे, आय कांट फोर्स यू. बरोबर. साधारणपणे 2005ची सुरुवात होती. माझ्याकडे ते आले लिगल नोटीस घेऊन. म्हटलं काय झालं सर? मला म्हटले मी नाव घेतलं, मी सुरू केलं, चांगला पेपरमध्ये वगैरे पण ॲडव्हर्टाइजमेंट मी बघितल्या होत्या. आता म्हटले प्रॉब्लेम असा झालाय की मला दुसऱ्या कंपनीकडनं लिगल नोटीस आली आहे की ह्या नावाचं मी वापरू शकत नाही. बरं म्हटलं द्या. गंमत अशी होती की त्यांचं रजिस्टर्ड होतं, मान्य आहे मला, बरोबर, पण ह्यांचे आणि त्यांचे सर्व्हिसेस गुड्स जे प्रॉडक्ट्स आहेत ते खूप वेगळे होते. ओके. सो त्यांना सांगितलं की आता तरी कमीत कमी स्वतःच्या नावाचं ॲप्लिकेशन करून ठेवा, कारण तुमचे क्लासेस वेगळे आहेत, तुम्ही एका क्लासमध्येही मोडत नाही, यात घाबरून जाऊ नका. ओके. ओके. असं करून त्यांना प्रोटेक्ट करून दिलं. आणि ट्रस्ट मी, ते सद्गृहस्थ आजही रिन्युअलसाठी तर भेटतातच, कारण दर 10 वर्षांनी रिन्युअल करावं लागतं ट्रेडमार्कचं. पण त्यांनी त्यांच्या सगळ्या सर्कलला सांगितलं की ट्रेडमार्क का करावा. म्हणजे माझा IPR अवेअरनेसचा 15 मिनिटाचा स्लॉट ते घेऊ शकतील एवढं ते लोकांना सांगू शकतात ठामपणे की का आणि कधी घ्यायचं. ट्रेडमार्क आणि रजिस्ट्रेशन TM आणि R काय फरक आहे नक्की? TM म्हणजे एक इंटिमेशन असतं लोकांना की तुम्ही ट्रेडमार्कला फाईल केलेलं आहे.
ओके. आणि आर म्हणजे असतं की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्या नावानं ऑलरेडी इश्यूड झालेलं आहे. राईट. TM असतं तुमच्याच नावानं कोणी केलं ना डुप्लिकेशन, तर तुम्ही त्यांना पासिंग ऑफची नोटीस काढू शकता, तुम्ही त्यांच्या विरुद्ध केस करू शकता पासिंग ऑफच्या अंडर. बरोबर. पण जर आर असेल तर ट्रेडमार्क इन्फ्रिजमेंटच्या अंडर तुम्ही नोटीस पाठवू शकता आणि केस करू शकता. अच्छा. पण हा फरक आहे. मग त्याच्यामध्ये फायनान्शियल पण गोष्टी बदलतात का? खूप. म्हणजे जर रजिस्ट्रेशनचा आर असेल तर ऑटोमॅटिकली कॉम्पन्सेशन वाढतं. अच्छा. सो जो आपण मगाशी म्हटलं होतं खर्च आणि मिळणारा त्याचा बेनिफिट रेम्युनरेशन मध्ये येस फरक पडतो याचा. येस. आणि ट्रेडमार्क हा मुळात त्या जसं ब्रँडिंग किंवा नावाबद्दल झाला, पण तसंच पेटंट, कारण काय लोक म्हणतात की याला पण पेटंट घ्यायचं, तर बहुतेक कन्फ्युजन खूप जास्त होतं. लोक म्हणजे असे बऱ्याचदा येतात जे म्हणतात मला माझ्या नावाचं पेटंट घ्यायचं. तेव्हा मला पहिले त्यांना समजावूनच सांगावं लागतं की पूर्वी मी एक्झाम्पल द्यायचे हातातलं घड्याळ. ओके. आपलं हातातलं घड्याळ आता असे माझं हे टायटन रागा आहे. टायटन रागा हे ब्रँडचं नाव आहे. बरोबर आहे. घड्याळाची जी आउटर लाईन जी दिसतीये याचं डायल किंवा पट्टा, त्याचं होतं डिझाईन रजिस्ट्रेशन. ओके. याच्या आतल्या टेक्नॉलॉजी, ज्या टेक्नॉलॉजीनं ते घड्याळ चालू आहे, बरोबर, त्याला आहे पेटंट. आणि ह्याच्या बरोबर एक छोटीशी अशी घडी घालून एक डॉक्युमेंट येतं, त्याच्यात वॉरंटी असते, डूज अँड डोंट्स असतात, त्याचं कॉपीराईटचं लिटरेचर आहे ते. एकाच प्रॉडक्ट मध्ये चारही गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत. आणि हेच घड्याळ जर माझं एखादं स्विस मेक असेल तर त्याच्यात जिओग्राफिकल इंडिकेशन पण येतं, कारण ते जर स्विस मेक म्हणून स्पेसिफिकली टाकलं असेल तर ते GIच्या अंडर रजिस्टर होतं. सो एक हातातलं साधं सोपं घड्याळ 5च्या 5 ऍक्ट्स प्रमाणे फिट होतं. पण मग ते बाहेरचं घड्याळ असेल तरी त्याला इथे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असतं प्रॉडक्ट, किंवा आपण इथलं भारतातलं प्रॉडक्ट एखादे बाहेरच्या देशात असेल तर? हे सगळे लॉ टेरिटोरियल लॉ आहेत. ओके. अपार्ट फ्रॉम कॉपीराईट ऍक्ट, एव्हरी लॉ इज अ टेरिटोरियल लॉ. ओके. ज्यांनी WTO साईन केलेला आहे त्यांच्याकडं तुम्ही, आता आपण ट्रेडमार्क बद्दल बोललो तर मॅड्रिड कन्व्हेन्शनच्या अंडर ज्या काही कंट्रीजनी साईन केलंय, पुण्यात बसून मी इंटरनॅशनल ॲप्लिकेशन थ्रू मॅड्रिड कन्व्हेन्शन फाईल करू शकते फॉर PCT ऑल्सो, म्हणजे फॉर पेटंट. तिथं अशी वर्ल्ड वाईड पेटंट ही कन्सेप्ट नाही आहे. मला जे पेटंट मिळणार आहे ते फक्त आणि फक्त इंडियापुरतं मिळणार आहे. इंडियाच्या बाहेर जर मला जायचं असेल तर मला कुठल्या कंट्रीत जायचं, त्या कंट्रीत माझं रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. ओके. आणि सेम वे इकडे येताना पण आपल्याकडे जर काही कस्टममध्ये जाणाऱ्या गोष्टी असतील तर तुम्ही कस्टम ऑफिसरला तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, मग ते डिझाईनचं असेल, ट्रेडमार्कचं असेल, ते देऊन ठेवू शकता. म्हणजे काउंटरफिट गुड्स भारताच्या आतच येऊ शकत नाही. याचा हाही एक फायदा आहे. IP रजिस्ट्रेशन का करावं, ते आपल्याला प्रूफ म्हणून दाखवता येऊ शकतं तिथे. त्याचं लिगल सर्टिफिकेट असतं. ते लिगल सर्टिफिकेट अलॉंग विथ द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही त्यांना सबमिट करू शकता आणि सांगू शकता की हे असे असे प्रॉडक्ट आहेत, हे डिझाईन रजिस्ट्रेशन आहे, हे ट्रेडमार्कचं आहे, अशी काउंटरफिट्स आली तर इंटिमेट करा. ते काही ॲक्शन घेतात, कारण प्रत्येक देशाला स्वतःचा लॉ अभिमान असते. राईट. आणि हे ट्रेडमार्क आणि पेटंट ह्याच्या प्रोसेसमध्ये पण काही फरक आहे का? प्रोसेस साधारणतः सेम आहे की पहिलं नावाचं, आपण ट्रेडमार्कला नावाचं सर्च घेतो, पेटंटला इन्व्हेन्शनचा सर्च घेतो. ओके. त्याच्यानंतर फायलिंग होतं. सेम वे दोन्हीकडेही फायलिंग पहिले होतं, मग एक्झामिनेशन रिपोर्ट येतो किंवा फॉर ट्रेडमार्क ॲक्सेप्टन्स लेटर पण येतं. पेटंटला तुमच्याकडनं पहिले एक्झामिनेशन रिपोर्ट येतो, मग त्याला तुम्हाला रिप्लाय द्यायचा असतो. पूर्वी वर्षभर होतं, आता 6 महिने आलं आहे त्यांचं टाईम ड्युरेशन. 6 महिन्याच्या आत तुम्ही एक्झामिनेशन रिपोर्टला रिप्लाय देता, ज्याला आम्ही FIR म्हणतो, FER म्हणतो, फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट. त्याला रिप्लाय तुम्ही देता. त्याच्यानंतर काम हिअरिंगला लागतं आणि मग ग्रांट लेटर येतं. आता एक्सपिडिएट करायचं असेल तर दोन्हीलाही त्यांनी दिलेले आहेत ऑप्शन्स. त्याची फी भरली की त्याप्रमाणे होतं. आता ट्रेडमार्कमध्ये कसं होतं, 4 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे, तो स्टॅट्युटरी आहे. त्यामुळे तुम्ही एक्सपिडिएटला जरी गेलात तरी तुम्हाला 4 महिन्याचा वेटिंग पिरियड काही सुटत नाही, तुम्हाला मॅन्डेटरी आहे, तो थांबावंच लागतं. तो 4 महिन्यांचा पिरियड ह्याच्यासाठी दिला आहे की तुम्ही एका नावानं ॲप्लिकेशन केलं आहे, ट्रेडमार्क रजिस्ट्रीच्या डाटामध्ये ते नाव नाही आहे कोणाचंच,
म्हणून ट्रेडमार्क रजिस्ट्रीला तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. पण मी ट्रेडमार्क रजिस्ट्रीला अप्रोचच नाही झालेले कधी, पण मी ते नाव वापरते. तर माझ्यावरती अन्याय नको व्हायला म्हणून तो 4 महिन्याचा पिरियड असतो. या 4 महिन्यामध्ये आता मी जर गेले नाही ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडं सांगायला की माझ्यावरती अन्याय होतोय, ओके, तर तुम्हाला सर्टिफिकेट येत. पण ते कळणार कसं की बाबा 4 महिने ट्रेडमार्क काय किंवा पेटंट काय सगळं ऑनलाईन जर्नल्समध्ये पब्लिश होत असतं. ओके. आणि दर आठवड्याला आपण जर्नल्समध्ये पब्लिकेशन होत असलं हे आपलं आहे की आपल्याला चेक करावं लागतं. होमवर्क आहे, थोडं होमवर्क आहे. एक लिगल मॅगझिम आहे की जो माणूस कायद्यावरती झोपतो, हे कायद्याला इग्नोर करतो ना, त्याला कायदा पण विचारतो की अरे इग्नोरच केलंयस ना, आता काय. त्यामुळे ते थोडं विजिलन्स आपल्याला ठेवावा लागतो. ओके. आणि पेटंट घेताना कल्पना फक्त पुरेशी असते का? कल्पना पुरेशी असते का पेक्षा पेटंट कशामुळं मिळतं हे आपण अगोदर पहिले बघूया. ओके. पेटंटचे 3 मेन पिलर आहेत. एक तर नॉवेल्टी, ओके, इंडस्ट्रियल युटिलिटी आणि नॉन ऑब्वियसनेस. आता नॉवेल्टी म्हणजे काय की जे लोकांपर्यंत पोचलं नाहीये, जे नाविन्यपूर्ण आहे, ते म्हणजे नॉवेल्टी येतं. इंडस्ट्रियल युटिलिटी खूप सोपं आहे समजून गेला की जे वापरता यायला पाहिजे. बरोबर. आणि नॉन ऑब्वियस म्हणजे 2+2 4 इतकंही ऑब्वियस नको, किंवा त्या टेक्निकल पार्ट मधल्या एक्सपर्टला इझिली फिगर इट आउट करता येईल असंही ऑब्वियस नको. ओके. पण मी आता वाटलं मला की उद्याला माझ्या डोक्यात कन्सेप्ट आहे की उडणारी गाडी हवी आहे. बरोबर. पण मी जर त्याच्यासाठी लागणारं काही ड्रॉइंग किंवा वर्किंग ऑफ दॅट मोटर काहीच करत नसेल तर ती फक्त माझ्या डोक्यातली कल्पना आहे बस. त्याच्यासाठी मी पेटंटला जायचं म्हटलं तरी मला डॉक्युमेंटेशन लागतं. ओके. ओके. सो कुठली कन्सेप्ट आहे. हां, आता एखादी अशी आहे की जी वर्केबल आहे, पण आता मी जर डिस्क्लोज केली तर कोणीही ती सहजासहजी कॉपी करेल. बरोबर. मग त्यासाठी तुम्ही प्रोव्हिजनल पेटंटला जाता. ओके. प्रोव्हिजनल पेटंटमध्ये तुमच्या डोक्यातली कन्सेप्ट अलॉंग विथ समरी ऑफ युअर इन्व्हेन्शन ओके तुम्ही त्याच्यामध्ये मांडता आणि पेटंट प्रोव्हिजनलला ॲप्लिकेशन करता. ओके. ह्याच्यामध्ये होतं काय, तुमची प्रायोरिटी राहते, तुमचा क्लेम राहतो, अच्छा, डेट ऑफ फायलिंग सेम राहते. ओके. फक्त एवढंच आहे की 12 महिन्याच्या आत तुम्हाला कम्प्लीट स्पेसिफिकेशन फाईल करावं लागतं. कम्प्लीट स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर कम्प्लीट स्पेसिफिकेशनमध्ये ॲबस्ट्रॅक्ट येतो, ड्रॉइंग्स येतात, ड्रॉइंगचं डिस्क्रिप्शन येतं, डिटेल आणि ब्रीफ, आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती पेटंट असतं तो म्हणजे क्लेम. ओके. तो क्लेम त्याच्यात इन्क्लूड होतो. आता हे जर तुम्ही 12 महिन्यात नाही केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं प्रोव्हिजनल पेटंट अबंडन्ड म्हणून डिक्लेअर होतं. ओके. इंटरेस्टिंग आहे, कारण काय रिसर्चर जे आहेत तर त्यांची टेक्नॉलॉजी कुठे यूज केली जाऊ नये म्हणून पेटंट आधीच करून ठेवलं तर त्यांना कधीही चांगलंच असतं. पण प्रोव्हिजनल असो अगर कम्प्लीट असो, माझं प्रामाणिक मत असतं सर्च पहिले घ्या. ओके. कारण तुम्ही ज्या गोष्टीवरती तुमचा वेळ इन्व्हेस्ट करताय, तुमची मॅन पॉवर इन्व्हेस्ट करताय, तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करताय, ती गोष्ट जर तुम्हाला कळली की त्याच्यासाठी ऑलरेडी कोणीतरी ऍप्लिकेशन करून ठेवलंय किंवा कोणाचं रजिस्टर्ड आहे आणि आपल्याकडे नॉवेल्टीच्या अंडर सायंटिफिक जर्नल्स पण इन्क्लूड होतात. ओके. सो सायंटिफिक जर्नलमध्ये जरी त्याच्याबद्दल पॅरामध्ये ते थोडं मेन्शन जरी असलं तरी तो क्रिटिकल पॉईंट आपल्यासाठी ठरू शकतो. ओके. पेटंट हा खूपच क्रिटिकल विषय आहे आणि वेळ खाऊ पण आहे ना. वेळ खाऊ पण आहे, पण तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक्सपिडिएटला आपण जाऊ शकतो. ओके. ट्रेडमार्कचं जे बोललो मगाशी आपण मॅडम, त्याच्यामध्ये लेट्स से माझं नाव आहे आणि लोगो आहे, तर कलरवरती पण पेटंट असतं म्हणजे ट्रेडमार्क असतो का? कलर कॉम्बिनेशन्सवरती पण ट्रेडमार्कला तुम्ही जाऊ शकता. ओके. जर स्पेसिफिक वापरणार असाल तर. ओके. भविष्यात 1% जरी चान्सेस असतील की कलर कॉम्बिनेशन बदलायचे तर मी क्लायंटला सरळ स्पष्ट शब्दात सजेस्ट करते की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये तुम्ही जा. कलर लिमिटेशन्स नसतात. अदरवाईज तुम्ही ज्या ॲप्लिकेशननं गेलेला आहात कलर कॉम्बिनेशननं ते तुम्हाला शेवटपर्यंत ठेवावं लागतं. तुम्ही जेव्हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कलर डिफाईन करायलाच लागत नाही. तुम्ही रेनबो कलर वापरला तरी चालू शकतं. अच्छा. मग त्याच्यामध्ये
लोकांनी रेड कलर किंवा येल्लो कलर असं न करता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिलेला कधी बरा असतो. आणि जर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅड्रिडच्या अंडर दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये जर जायचं असेल तर बऱ्यापैकी स्विस फ्रँकमध्ये फरक आहे. ब्लॅक अँड व्हाईटला कमी चार्जेस आहेत, कलरला जरा जास्त चार्जेस आहेत. अच्छा, कमर्शियल गव्हर्नमेंटच्या फीज मधले. गव्हर्नमेंट राईट. आपल्याकडे इंडियन गव्हर्नमेंटनं असे काही फीजमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस नाही ठेवलेले की ब्लॅक अँड व्हाईटला वेगळे आहेत आणि कलरला वेगळे आहेत. पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं जाताय, तो कलरफुल आहे का ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याच्यावरती तुमच्या फीज ठरतात गव्हर्नमेंटच्या. आणि आधीच समज ट्रेडमार्क मी केलाय आणि त्याच्यात नावातली स्पेलिंग समज दोन्ही नावं सेम आहेत पण स्पेलिंग फक्त माझं वेगळे, तर त्याला पण ट्रेडमार्क असतो का दुसरा क्लेम करू शकतो की हे माझंच नाव आहे म्हणून? फोनेटिकली सिमिलर जर नाव असेल तर मुळात जर रजिस्टर्ड ऑलरेडी असेल तर दुसऱ्याला रजिस्ट्रेशन मिळत नाही. ओके. मी आता सिंपल सांगते, माझं नाव गौरी आहे पण जन्म दाखल्यावरती नाव होतं GOURI, जे नवऱ्यानं मॅरेज सर्टिफिकेट वरती लिहिताना GAURI केलंय. गौरी म्हणा नाही तर गौरी म्हणा, गौरीचे शेवटी त्याचा उच्चार, स्पेलिंगनं फरक पडत नाहीये. ओके. सो ट्रेडमार्क रजिस्ट्री फोनेटिकली सिमिलर आहे का नाही हे बघितल्याशिवाय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच इश्यू करत नाही. ओके. ट्रेडमार्कला 3-4 पॅरामीटर्स आहेत, लाईक डिसेप्टिव्ह सिमिलर, फोनेटिकली सिमिलर. डिसेप्टिव्हमध्ये तुम्ही स्पेलिंगमध्ये ट्विक केलंय किंवा लोगो एकसारखा घातलाय तो डिसेप्टिव्हली म्हणजे डोळ्यांना सिमिलर वाटतो. आणि फोनेटिकली सिमिलर म्हणजे जसं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला सिमिलर करता येऊ शकतं. ओके. मी कूल आहे, मी KOOL करू शकते, COOL करू शकते किंवा CUL पण करू शकते, कूलच आहे ना शेवटी उच्चार. सो ह्या फोनेटिकल सिमिलॅरिटीजचा पण विचार करूनच ट्रेडमार्क रजिस्ट्री सर्टिफिकेट इश्यू करते. हा, म्हणजे दोन नावं फक्त स्पेलिंग बदलले मी किंवा लोगो मध्ये फक्त इकडे गोल दाखवलाय तिकडे अर्ध गोल दाखवलाय, अशा गोष्टी करून पण काही चालत नाही. मुळातच रजिस्ट्रेशनच्या स्टेज पर्यंतच ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑब्जेक्शन घेते त्या. पण तोपर्यंत आपण पैसे भरलेले असतात ना? हो, पैसे भरलेले असतात, म्हणूनच पहिले ट्रेडमार्कचा सर्च घेतो ना आपण. जर फोनेटिकल सिमिलर असेल तर आपण जायचंच नाही पुढं. किंवा मग जर आपल्या त्याच्यामध्येही आहे की जर आपला त्याच्यापेक्षा जास्त युजर आहे, बरोबर, तर मग पहिले त्यांचं रेक्टिफिकेशन करा, त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून घ्या त्या हायकोर्टाप्रमाणे, आणि मग स्वतःचं ऍप्लिकेशन रजिस्टर करून घ्या. बरोबर. जर एक नाव आहे आणि त्याला अलीकडं किंवा पलीकडे एखादा शब्द जर ऍड केला आणि तर जो बिझनेस तर ते वेगळे म्हणून कन्सिडर केले जातात का? सफिक्स आणि प्रिफिक्स तुम्ही कुठलं लावता आहात त्यानं अर्थाला किती फरक पडतोय या पॅरामीटर्स वरती ते ठरतं. ओके. मी अपॉस्ट्रोफी एस लावलाय किंवा नुसता एस लावलाय किंवा अगोदर EX करून ठेवलंय किंवा प्लसचं चिन्ह टाकलंय नुसतं, ते नाही चालेल. ओके. मग प्रॉपर वर्ड एखादा असेल लेट्स से ज्यानं अर्थ वेगळा दिसू शकतो, कळू शकतो आणि डोळ्याला वेगळेपणा त्याचा जाणवायला पाहिजे. ओके. तरच त्यातला बदल ऑफिशियल म्हणून मानला तर रजिस्ट्रेशन. सफिक्स आणि प्रिफिक्स मग आता विक्स प्लस 100 500 हे विक्स कंपनीचेच लोगो राहिलेत ना. आज आपल्याला माहितीये विक्स हे एकाच कंपनीचा ब्रँड आहे. उद्याला जर समजा मी 2000 विक्स प्लस असं काहीतरी केलं, एकतर तो ट्रेडमार्क मिळणार नाहीये. पण इन केस मी त्या ट्रेडमार्कला न जाता बाहेर आले आणि लोकांची त्याच्यामुळे फसगत झाली आणि काही जर हानी पोचली त्या माणसाला, त्या ब्रँडला तर हानी पोचतीच आहे, त्याचं मी माल प्रॅक्टिस करतीच आहे. पण त्या ह्याच्यामुळे जर एखाद्या माणसाला त्रास झाला तर तो माणूस कोणाचा गळा पकडणार आहे? कारण विक्स हा शब्द नॉमिनली त्यांचा आहे, माहिती म्हटलं ते पहिले ते त्यांच्याकडे जातील, मग ते परत माझ्याकडे येणार. सो ह्या अशा गोष्टी मुळातच ट्रेडमार्क रजिस्ट्री पहिला त्यांच्या एक्झामिनेशन रिपोर्टमध्येच कट ऑफ करते की काही सिमिलर आहे का. सिमिलर असेल तर तेच अलाउ करत नाही. ओके. आणि ऑनलाईन बिझनेस किंवा ऑफलाईन, आता डिजिटल युग आहे त्याच्यामुळे ऑनलाईन पण बरेच बिझनेसेस आहेत की त्याला पण ट्रेडमार्क किंवा या गोष्टी मॅन्डेटरी. कुठलाही बिझनेस आला त्याला ब्रँड नेम आलं, ब्रँड नेम आलं की तुमचं गुडविल असतं. तुम्हाला तुमचं ब्रँड नेम आणि गुडविल जपायचं असेल तर तुम्हाला ते प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे अंडर ट्रेडमार्क ऍक्ट. ओके. मगाशी आपण जर बोलताना बोललो की आज जर मी नाव रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये ट्रेडमार्क म्हणून
आणि तसाच माझा बिझनेस मी रन करतोय, पण दुसरा कोणीतरी आला आणि त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि क्लेम आपल्यावर केला, तर त्या केसमध्ये काय केलं जातं? मग त्या केसमध्ये पहिले तर लिगल नोटीसला रिप्लाय द्या. ओके. सेकंडली कोर्टात जाऊन आपल्याला आपण इनोसंट आहोत हे प्रूव्ह करावं लागतं, कारण जर आपला युजर त्यांच्यापेक्षा जास्त असेल राईट तर बट नॅशनल आपल्याकडे डॉक्युमेंटरी प्रूफ असतं. युजर म्हणजे आपण हे नाव कधीपासून वापरतोय त्याच्याबद्दलचं लिगल डॉक्युमेंटेशन, ज्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या असलेल्या परमिशन्स असतात, लाईक शॉप ऍक्ट आहे, फसाय असतं किंवा इनव्हॉइसेस असतात, हे सगळं ते चेक केलं जातं. ओके. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे, म्हणजे घास असा खा नाही तर फिरून खा, खायचा आहे ना. राईट. सो पहिले सर्च घ्या, नाव अवेलेबल आहे का बघा, ट्रेडमार्कला फाईल करा आणि मग उतरा. आपण बाकीच्या पाश्चिमात्य देशांना खूप फॉलो करतो, मग हाही त्यांचा गुण घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे कधीही कुठलंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये यायच्या अगोदर त्याचा ट्रेडमार्क, त्याचं पेटंट याची त्यांनी अगोदर सोय केलेली असते, रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट असते किंवा सुरू झालेली असते तेव्हा, आणि तेव्हाच ते मार्केटमध्ये येतात. आपल्याकडची टेंडन्सी अशी असते, ओके आपण पहिले उतरूया, मग बघूया समोरचा रिस्पॉन्स कसा येतोय, मग त्याच्यातनं 4 पैसे कमवूया आणि मग आपण ट्रेडमार्क करूया. तोपर्यंत बाकीची लोक पुढे जाऊ शकतात. थोडक्यात सिरियसनेस थोडासा कमी आहे. आणि अगेन इन्व्हेस्टमेंट, असेट, लायबिलिटी, बरोबर आहे का खर्च, तिथंच येऊन अडकतं सगळं. खूपच क्रिटिकल मुद्दे असतात, पण ते पुढे जाऊन ऍक्च्युली खूप हानिकारक करू शकतात. वेन यू एस्टॅब्लिश वन ब्रँड आणि तुम्हाला नंतर कळतं की त्या ब्रँडनं तुम्हाला नोटीस पाठवली आहे आणि तुम्हाला रिक्रिएट करायला लागतोय तुमचा ब्रँड, बरोबर, यू विल नेव्हर एव्हर गोइंग टू बी हॅपी. त्रास होणार ना. तुम्ही एक ब्रँड कल्टिवेट केलाय, तुम्ही तो ग्रो करताय, त्याच्याबरोबर तुमची आयडेंटिटी क्रिएट करताय आणि नंतर तुम्हाला कळतंय की घातलेले 6-7 महिने वाया गेलेत, कारण त्या नावाचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे आणि तो आता लिगल नोटीस पाठवतोय आपल्याला. राईट. खूपच त्या क्रिएटरच्या दृष्टीने अवघड गोष्ट आहे माझ्या मते. याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो कॉपीराईटचा आहे ऍक्च्युली. तर कॉपीराईट्स कशाची घेऊ शकतो आणि मुळात ती फक्त कल्पना असेल तर घेऊ शकतो का? कल्पनेच्या म्हणजे कल्पना जी आहे त्याच्या मांडणीला कॉपीराईट मिळतं. ओके. सो कम्प्युटर सॉफ्टवेअर जे असतात, जे ऑल्गॅरिदम्स असतात, बरोबर, ती मांडणी आहे, त्याचं कॉपीराईट मिळू शकतं. पेंटिंग, जी सनसेट ही कल्पना आहे, करेक्ट, फक्त सनसेट वरती देखील भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनं काढलेली पेंटिंग्स सापडतील, फोटोज सापडतील, ज्याला कॉपीराईट मिळालेला आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो कॉपीराईटसाठीचा, तो म्हणजे पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, ह्याचंही कॉपीराईट आपल्याला मिळतं. ओके. पण माझी समज एखादी फिल्म आहे किंवा नाटक आहे किंवा शॉर्ट फिल्म आहे, त्याची कल्पना असेल तर त्याच्या स्क्रीन प्लेला कॉपीराईट असतं. ओके. पिक्चरमध्ये एका आपल्या स्क्रीन प्लेचं कॉपीराईट आहे, लिरिक्सचं कॉपीराईट आहे, ओके, म्युझिकच्या नोट्सचं पण कॉपीराईट मिळू शकतं, साऊंड रेकॉर्डिंग जे आपल्याला कानाला गाणं ऐकायला मिळतं त्याचं आहे, आणि जी अख्खी आपण फिल्म डोळ्यांनी बघतो, सिनेमॅटोग्राफिक फिल्म, याचं कॉपीराईट घेता येतं. ओके. म्हणजे नुसती कल्पना जर माझ्या डोक्यात असेल, कॉन्सेप्ट ती, तर मग तुम्ही लिहून काढा, ते लिटरेचर म्हणून ऍप्लिकेशन करून तुम्ही घेऊ शकता. ओके. हां, आता त्या कन्सेप्टवरती उद्याला तुम्हाला एकांकिका बनवायची आहे का पिक्चर काढायचा आहे का OTT वरती करायचं आहे, हे त्या कन्सेप्ट वरती तुम्ही केलेल्या फाईलवरती, तुम्ही केलेल्या रजिस्ट्रेशनवरती तुम्ही ठरवू शकता. ओके. तुम्ही मराठीमध्ये कन्सेप्ट लिहिली आहे, ती कन्सेप्ट मला आवडली आहे, पण मी तुम्हाला न विचारता ते मी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करू शकत नाही. फॉर दॅट मॅटर मी तुमची परमिशन न घेता मी एकांकिकेमध्ये सुद्धा ती कन्वर्ट करू शकत नाही, जर तुम्ही कॉपीराईट करून घेतली असेल, रजिस्ट्रेशन तुमच्याकडे व्हॅलिड असेल तर. ओके. ते लिटरेचर म्हणून. अच्छा. आणि पण लेट्स से फिल्म मी करतोय, ती कॉन्सेप्ट लिहिली आणि SWA कडे रजिस्ट्रेशन मी केलंय त्याचं, तर मग ते व्हॅलिड असतं का? आता ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक इन्स्टिट्यूट आहे आणि एक गव्हर्नमेंटची अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एक बॉडी आहे. बरोबर आहे. आता कोर्टात उद्याला जर गेली केस तर
माझा एक्सपिरियन्स सांगतो कॉपीराईट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट विल प्रिव्हेल. ओके. एक्सपिरियन्स माझा हा आहे. त्यामुळं शक्यतो क्लायंटला, म्हणजे आता मी बऱ्याच फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांच्या बरोबर काम करते, तर त्यांना हेच सांगितलं जातं तिथं करायचं आहे ना तुम्ही करा, पण आपण कॉपीराईटलाही फायलिंग करून टाकू. कारण कसं होतं, सिनेमॅटोग्राफिकचं जेव्हा तुम्ही कॉपी करायला जाता, कॉपीराईट घ्यायला जाता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्याच लागतात, सगळ्यांच्या एनओसीज, इन्क्लुडिंग ऑथर, म्युझिक डिरेक्टर, रेकॉर्डिंग स्टुडिओ, म्युझिशियन, देर इज अ ह्यूज लिस्ट. मग त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप, हे झालंय, इथे ऍप्लिकेशन केले, रजिस्ट्रेशन आलं, कधीही चांगलं असतं. अच्छा, मग याची प्रोसेस नक्की काय? कॉपीराईटला सर्च हा प्रकार नाहीये, तुम्ही फाईल करा. आणि आता थँक्स टू द गव्हर्नमेंट एव्हरीथिंग इज ऑनलाईन. ओके. म्हणजे पूर्वी फिजिकल फायलिंग होतं, आता ऑनलाईन फायलिंग करू शकता. काही स्पेसिफिक 10 MB पेक्षा जास्त फाईल असेल तर इट्स बेटर यू गो फॉर स्पीड पोस्टनं डॉक्युमेंट पाठवून द्या, पण ॲप्लिकेशन ऑनलाईन करा. ओके. मेनली कारण का ती प्रोसेस कदाचित क्रिटिकल असेल तर लोक म्हणतात की तशी काही क्रिटिकल अशी नाही आहे. आणि साधारणपणे एक 3 ते 6 महिन्यामध्ये सर्टिफिकेट आरामात मिळतं कॉपीराईटचं. ओके. तोही खूप जास्त कालावधी काही नाही, तसं नाही आहे. राईट. ॲज कम्पेअर टू पेटंट लवकर येतं. अच्छा. म्हणजे आता असं पण एक ट्रेंड आहे की जेव्हा प्रोव्हिजनलला तुम्ही जाता, तुम्हाला कुठं सायंटिफिक पेपर्समध्ये वगैरे जर ते पाठवायचं असेल, पब्लिकेशन करायचं असेल, तर एक्स्पेशली कॉलेजमधल्या मुलांच्यामध्ये हा ट्रेंड जाणवायला लागलेला आहे की ते सगळं सांगतात की मॅम दी प्रोव्हिजनल के लिए फाइलिंग करो, नेक्स्ट टाइम हम कॉपीराइट के लिए भी करेंगे. ओके. मुलांकडनं आपणहून येतं की मॅम वी डोंट वॉन्ट टू लेट अदर्स. कारण प्रोव्हिजनलचं पेटंट येऊन कम्प्लीटला जाऊन मग हातात पेटंट सर्टिफिकेट येईपर्यंत दे कॅल्क्युलेट द टाइम अँड चान्सेस ऑफ इन्फ्रिजमेंट. कॉपीराईट घेऊन टाका, आणि कॉपीराईट घेऊन ठेवलं की ते लिटरेचर म्हणूनच. अच्छा. त्याच्यामुळे मग नंतरची जी इन्फ्रिंजमेंट आहे ती कंट्रोलमध्ये राहते, आपल्या कंट्रोलमध्ये. नाहीतर उद्याला आपण पेटंट मिळेपर्यंत जर 1.5-2 वर्ष थांबणार असू आणि मीन व्हाईल दुसरं कोणीतरी करायला लागलं तर हा ऍक्ट आहेच, बरोबर, पण ह्याबरोबर दुसरा कॉम्प्लिमेंटरी ऍक्ट पण आहे. सो ओव्हरलॅपिंग काही वेळेला वाटतं, काही वेळ पण हे कॉन्ट्राडिक्टरी नाहीये, एकमेकाला हेल्पफुल आहे. मेनली हे असे काही किस्से आहेत का, एवढ्या वर्ष तुम्ही आता काम करताय तर असे काही किस्से आहेत का की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सांगितलंय क्लायंटला आणि मग नंतर ते कळलं की त्यांनी केलं नाही आणि कदाचित त्यांना लॉस झाला, किंवा तुम्ही सांगितलं म्हणून ते वाचली त्या ह्याच्यातून? दोन्ही कॅटेगरीमध्ये भरपूर किस्से आहेत. आता गेल्या 23 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हे किस्से इतके आहेत आलेले की मी एखाद दुसरं सांगणं सुद्धा अवघड पडेल. ओके. पण काही एक किस्सा मला नक्की सांगायला आवडेल. एक नाव होतं एकांचं, ते घेऊन आले होते माझ्याकडे डॉक्युमेंट. मला म्हटलं मला हेच नाव पाहिजे. म्हटलं हेच नाव पाहिजे मान्य आहे मला, पण याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन डन आहे अँड इट्स व्हॅलिड. असं नाही आहे की 10 वर्ष होऊन गेलेत आणि त्यांनी रिन्यू केलं नाही आहे. घेऊन हे नाव नका करू. नाही म्हणे माझ्या घरच्यांना आवडलंय, माझ्या फायनान्सरला आवडलंय, मला हेच नाव हवंय. आणि एक 6-7 महिन्यामध्ये आले परत, कारण मग अशी म्हटल्याप्रमाणे मी वकील पण आहे. सो इन्फ्रिजमेंटची नोटीस घेऊन आले. मला म्हटले आता ह्याचं काय करू? म्हटलं तुम्हाला हेच सांगितलं होतं, ऑलरेडी रजिस्टर्ड नाव असताना तुम्हाला ते नाव आवडलं म्हणून तुम्ही नाही वापरू शकत. ओके. सो त्या गोष्टी पाळाव्याच लागतात, पाळायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा सर्च काढणं त्याचा सगळ्यात गरजेचा मुद्दा आहे. अजून एक असा आहे किस्सा, कोल्हापुरातलाच आहे. ते जे काका होते त्यांनी असंच म्हणजे खर्च का इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च ठरवला, सो ट्रेडमार्क घेतला नाही आणि काम सुरू केलं. त्यांच्याकडं एक 10-20 वर्षांपासून काम करणारे एक मॅनेजर होते, ते बाहेर पडले. एक्झॅक्ट त्याच नावानं त्यांनी धंदा सुरू केला. आणि नंतर गंमत अशी केली, स्वतः ट्रेडमार्कला गेले, त्यांचं रजिस्ट्रेशन घेऊन आले आणि त्यांच्या पूर्वीच्या बॉसला म्हणजे त्या सद्गृहस्थांना त्यांनी लिगल नोटीस पाठवली. हे नाव थांबवा, हे माझं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, आम्ही ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सलेशन करायला गेलो, आमच्याकडे युजर भरपूर होता, सगळं करता आलं.
मग असं वाक्य परत, हा घास असा खायचा आहे ना, मग असा खाऊन करून का खायचा. म्हणजे त्या केसमध्ये त्यांचा वेळ गेला, त्यांचा पैसा जास्त गेला, आणि सगळ्यात महत्वाचा जो मनस्ताप झाला की आपल्यातलाच माणूस फुटून आपल्यालाच लिगल नोटीस देतो, हा जो मनस्ताप होता ना, तो कुठल्याही पैशात कॅल्क्युलेट नाही करता आला मला. खरंय खरंय. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर, खूप बेटर आहे. नंतर मानसिक किंवा आर्थिक तुम्ही संकटांना सामोरं जाण्यापेक्षा माझ्या मते या सगळ्या गोष्टी आधीच करायला पाहिजेत. IP राईट्स मधून का उत्पन्न पण घेता येतं का? म्हणजे काय पद्धतीचं? आता एक नुकताच झालेला किस्सा आहे. पेटंटला फाईल करताना ती मुलं 3rd इयरला होती. ओके. वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली. लास्ट इयर पेटंट मिळालं म्हणून भेटलो होतो आम्ही सगळे. चौघांची कपॅसिटी अशी नाहीये की ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करून बाजारात आणतील. ओके. आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. आम्ही काय केलं, आम्ही ते लायसन्सला दिलं. तर प्रॉडक्ट दुसऱ्या एका कंपनीला आम्ही दिला. आता आम्ही असाइनमेंट जे डीड केलेलं आहे ते 5 वर्षांसाठी केलेलं आहे. पण त्या 5 वर्षांमध्ये त्या मुलांना त्यांची रॉयल्टी मिळतीये, आणि ते मशीन ऍक्च्युली म्हणजे ते प्रॉडक्ट ऍक्च्युली मार्केटमध्ये येत आहे. आणि ते आल्यामुळं जो काही फायदा आहे तो सोसायटीलाही मिळतोय, प्लस त्यांना जे फक्त एक पेटंट मिळाले, कागद होता, त्याच्याऐवजी आता त्यांच्या हातात आणि त्यांच्या बँक बॅलन्समध्ये पैसे आहेत. पण क्रिएटर म्हणून त्यांचं नावही त्याच्यामध्ये लागू शकतं. पेटंट आहे ना, पेटंट करताना ऍप्लिकंट आणि इन्व्हेंटर म्हणून त्यांची नावं होती. सो त्याप्रमाणे त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, आम्ही जेव्हा हे केलं, ॲग्रीमेंट केलं, तेव्हा त्यांना रॉयल्टी इन टर्म्स ऑफ प्रॉडक्ट प्रॉफिट ॲज वेल ॲज ते पेटंट युटिलाइज करतात त्याची पण फी, असं सेक्युअर सगळं करून आम्ही केलं. कारण आमचं ते डिझाईन रजिस्ट्रेशन पण करून घेतलं होतं त्या प्रॉडक्टचं, सो दॅट ते प्रॉडक्टचं डुप्लिकेट माल लुकलाईकवाला पण येता कामा नये. पण टेक्नॉलॉजी काय 19-20 करून मार्केटमध्ये आणू शकता तुम्ही, पण प्रॉडक्ट आहे तसं आणूच शकणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही ते सेक्युअर केलं होतं. सो त्या प्रॉडक्टचे म्हणजे एकाच प्रॉडक्ट मध्ये ट्रेडमार्कला आम्ही फाईल केलं नव्हतं, पण ह्या मुलांनी करून घेतलं कंपनीला एका दुसऱ्या असाइन करून, आणि त्याच्यातनं ते पैसे कमवत आहेत आता. सो एखाद्याकडे जर कॉन्सेप्ट असेल आणि त्याचं नॉलेज असेल तर ते पेटंट करून मग ते बाहेरच्या कुठल्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा विकून पैसे कमवू शकतात. असाइनमेंट वरती, लायसन्सिंग वरती हे करू शकतो. सो पेटंट किंवा ट्रेडमार्क आणि यस कॉपीराइट्स याचे ड्युरेशन काय असतं? म्हणजे एकदा घेतलं की ते कायम पूर्ण व्हॅलिड असतं का? एक्सेप्ट कॉपीराईट आपण असं म्हणू शकत नाही. कॉपीराईटचं कसं आहे, आफ्टर द डेथ ऑफ ऑथर प्लस 60 इयर्स त्याचं व्हॅलिडिटी असते. ट्रेडमार्क दर 10 वर्षांनी रिन्यू करावं लागतं. डिझाईन 10 वर्ष व्हॅलिडिटी आहे, प्लस 5 वर्ष आपण एक्सटेन्शन घेऊ शकतो, सो त्याचे 15 वर्ष. आणि 20 वर्ष व्हॅलिडिटी पेटंटची असते, पण दरवर्षी रिन्यू करावं लागतं पेटंट. पण म्हणजे एकदा घेतलं व्हॅलिडिटी 20 वर्ष, दरवर्षी रिन्यू करावं लागतं. सो ॲज कम्पेअर्ड टू एव्हरी अदर ॲक्ट माझं मत आहे की ट्रेडमार्क जो आहे एकदा रजिस्टर्ड झालेला तो लाईफ लॉंग राहतो. म्हणजे माझ्याकडे आता एक क्लायंट असा आहे की त्याची 3री पिढी सेम नाव वापरून धंदा करते. सो दर 10 वर्षांना रिन्यू, सिम्पल आहे, रिन्यू करून टाकायचं. येस. आणि जर रिन्यू नसेल केलं तरी कोणीतरी दुसरा कोणी वापरलं आणि आपण जर थांबवला असेल धंदा तर आपण नाही मागू शकत, काही थांबवू शकत नाही. पण आपण जर त्या नावानं रिन्यू नाही केलं पण कंटिन्यू करत असू धंदा आपला, तर आहेत मग रेक्टिफिकेशनला जा, मग कोर्टात थांबवा, ते सगळं प्रोसिजर हायकोर्टातली करण्यापेक्षा इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू रिन्यू इट विदिन टाइम. राईट. आता हे जेव्हा रजिस्ट्रेशन करत असतो आपण तर त्याच्यामध्ये काढताना रजिस्ट्रेशनचे किंवा पेटंट करताना अननोन फॅक्ट्स खूप असतात, छोट्या छोट्या गोष्टी. तर कुठे कुठे चुका होऊ शकतात की ज्या टाळायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही प्रिकॉशन आधीच घेताय हे फुलफिलमेंट होईल. पेटंटच्या बाबत महत्त्वाचा मुद्दा असतो की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी इन्व्हेन्शन केले, आपण काहीतरी संशोधन केले, लोकांपर्यंत पहिले पोचलं पाहिजे. बरोबर. पेपरला बाईट देतो. आता पेपरपेक्षा डायरेक्ट डिजिटलला जातो. लॅक ऑफ नॉवेल्टी आहे.
ओके. पेटंट मोस्टली रिजेक्ट होतात ना, ते 90% जास्त होतात ते लॅक ऑफ नॉवेल्टीमुळे होतात. कारण तुम्ही लोकांपर्यंत जाता, तुम्ही लोकांना आपले इन्व्हेन्शन डिटेलमध्ये सांगता, मी हे असं असं केलंय आणि मी आता पेटंटला जाईन किंवा मी पेटंटला अप्लाय करणार आहे. करणार आहेच्या अगोदर जर तुम्ही लोकांपर्यंत गेलात, राईट, इट्स अ बिग रेड फ्लॅग. सेकंडली तुम्ही सायंटिफिक जर्नल्समध्ये जाता, म्हणजे स्पेसिफिकली रिसर्चर्स जे असतात ना, नाव पाहिजे, क्रेडिट पाहिजे, पॉइंट्स पाहिजे, पटकन लिहा आणि पाठवून द्या. हेच तुम्ही प्रोव्हिजनलला जा आणि मग पब्लिकेशनला जा. आलो ऑब्जेक्शन तरी आपण सांगू शकतो की प्रोव्हिजनलला आम्ही XY डेटला गेलोय आणि ह्याचं पब्लिकेशन जे झालंय ते नंतरचं आहे. ओके. म्हणजे लॅक ऑफ नॉवेल्टी होत नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सो ह्या प्रिकॉशन्स आपल्याला पेटंटच्या बाबत घ्याव्याच लागतात की ते आपणहून लोकांपर्यंत आपल्याच कर्माने न्यायच्या नाहीत. हा, म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा ती टेक्नॉलॉजी आहे ओपन कुठे करायचं. अनलेस अँड अंटिल यू गेट अ पेटंट नंबर, डोंट डिस्क्लोज इट एनिवेअर. राईट. सेम कॉपीराईटच्या बाबतीत पण म्हणू शकतो का? तेवढं कसं आहे, आता एक किस्सा असा ऐकण्यात आलेला आहे. क्लायंट एक दिवस फारच सेन्सिटिव्ह झाला होता, तेव्हा तो सांगत होता की एक गाजलेल्या पिक्चरची स्टोरी कशी त्यानं दारूच्या नशेमध्ये मित्राला सांगितली आणि मित्रानं ती लिहून काढली आणि पिक्चर पण झाला आणि हा शांत बसून राहिला. याच्यामध्ये माझा हाच प्रश्न होता, डोक्यात कन्सेप्ट होती, मित्र झाला म्हणून काय झालं, लिहून काढायची होती. बरोबर आहे. रजिस्ट्रेशनला फार वेळ लागत नाही, ऍप्लिकेशनला तर त्याहून कमी वेळ लागतो. राईट. म्हटलं आज तुझ्यात आहे का तेवढी फायनान्शियल हिंमत की जाऊन त्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसची भांडशील. राईट. तेवढा सामान्य काय कोणी माणूस करूच शकत नाही. त्यामुळे तो म्हणला तर मग मी काय करू. मग आता आज काय त्या प्रसंगानंतर सरांचे ऑलमोस्ट एक 5 ते 6 पिक्चर्स रिलीज झालेले आहेत. प्रत्येक पिक्चरची स्टोरी ही कॉपीराईट घेऊनच प्रोडक्शन हाऊसच्या कुठल्याही त्याच्या जवळच्या मित्राशी ते बोलतात. जबरदस्त. मग हे एक तर इनपुटच आहे. हो, की तुम्ही पार्टनर असेल किंवा गेली स्टोरी, गेली पिक्चर रिलीज, पुढं तुमच्या हातात काहीच राहत नाही. माझ्या बस ते घ्या. पुन्हा तोच माझा प्रश्न, सरळ घास खा ना, का फिरवून खायचं आहे. बरोबर. म्हणजे कुठेही 4 प्रोडक्शन हाऊसेसला आपल्याला भारी वाटतं की अरे मी या प्रोडक्शन हाऊसला दाखवलंय आणि त्यांना आवडले, पण तुमच्याकडे रजिस्ट्रेशनच नाहीये, तर मग त्याचा गैरफायदाही घेऊ शकतो. नॉट ओनली दॅट, आपल्या आता कित्येकदा असं होतं की इन्व्हेस्टर्स असतात. बरोबर. इन्व्हेस्टर पिचला आपण जातो. करेक्ट. धडाधडा माहिती नाही द्यायची. बरोबर आहे. हातचं राखून ठेवा, पेटंटला जा, कॉपीराईटला जा, ऍप्लिकेशन नंबर घ्या. राईट. देन यू इन्व्हॉल्व देज पीपल. ओके. कारण आपलं असतं की आपण प्रिकॉशन्स घेतो, आपण NDA करतो, सगळं करतो, पण NDAच्या अगोदर किंवा NDAच्या ॲप्लिकेशनमध्ये, त्या ॲग्रीमेंटमध्ये आपला जर ॲप्लिकेशन नंबर आपण टाकला की दिस कन्सेप्ट हॅज बीन ऑलरेडी इन प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन. कारण पेटंट पेंडिंगवरती तुम्ही मार्केटमध्ये येऊ शकता, डायरी नंबरवरती तुम्ही तुमची गोष्ट डिस्कस करू शकता, तुमची कन्सेप्ट सांगू शकता, TM वरती तुम्ही मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकू शकता. बरोबर आहे. कायदा सगळा तुमच्या बाजूने आहे, फक्त व्यवस्थित योग्य पद्धतीने वापरा. राईट. सो मुळात इतक्या मिसकन्सेप्शन आहेत याच्यामध्ये किंवा ॲझम्पशन्स पण खूप असतात, त्याबद्दल काही? अझम्पशन्स असं आहे की मी पेटंटचं सर्टिफिकेट घेतलंय, माझ्याकडे आता पैसे लगेचच्या लगेच येतील. अच्छा. जर बॅकग्राऊंडला मॅन्युफॅक्चरिंगच नाही आहे किंवा बॅकग्राऊंडमध्ये ते कशा पद्धतीनं प्रॉडक्ट बनवायचं ह्याची कन्सेप्ट कुठलंही बॅकिंग नाही आहे, तुम्ही पुढं कसं जाणार आहात. बरोबर आहे. किंवा आता ट्रेडमार्क आहे माझं, मी प्रपोज टू बी यूज म्हणून केलं, पण आजपर्यंत माझ्याकडं ते प्रॉडक्टच नाही आहे. मी व्हाईट लेबलिंग करणार आहे म्हणून मी अगोदर ट्रेडमार्क करून घेतलं, काही हरकत नाही. पण 5 वर्ष जर मी नाही वापरलं तर ते ट्रेडमार्क सुमोटो कंट्रोलर रजिस्टर सुद्धा रिजेक्ट करू शकतो. सो ह्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्याव्या लागतात. असं नाही आहे की मी ते नाव रजिस्टर करून घेतलंय, मी आता विकणारही नाही, त्यानं काही वापरणार नाही, मी ते ब्लॉक करणार आहे, लोकांना थांबवणार आहे, तसं काही नाही आहे.
5 वर्ष जर तुम्ही नाही काही करू शकलात, जर 6 वर्षाच्या मध्ये कोणी तिसऱ्यानं ऍप्लिकेशन केलं आणि त्यानं प्रूव्ह केलं की हे रजिस्टर्ड आहे, मान्य आहे, पण यांनी टेम्पररी नाही परमनंट क्लोज करून टाकला धंदा, मग कंट्रोलर कॅन टेक द डिसिजन अगेन्स्ट यू. अच्छा, जे वेगवेगळे IPRIGhtच्या अंडर इव्हेंट्स होतात वेगवेगळे, त्यात जी गाणी वाजवली जातात, तर त्याच्यावरही माझ्या मते हा त्याच्यासाठी कॉपीराइट सोसायटी आहे, त्यांनी त्यांचे डूज अँड डोंट्स पाठवलेलेच असतात. बरोबर. आपली एक IPRचीच एक सोसायटी आहे जी या रिलेटेड सगळे रिम्युनरेशन कलेक्ट करते आणि त्या लोकांना ते पैसे डिस्ट्रीब्यूट करतात. सिंगर्स, म्युझिक डिरेक्टर्स, सिंगर्सपेक्षा म्युझिक डिरेक्टर्स. ओके, मग त्यांना ते ऍक्च्युली रेम्युनरेशन कलेक्ट करून दिलं जातं. हो, त्या परमिशन्स आपण ज्या काही घेतो ना, त्याचे जे काही चार्जेस असतात त्याच्यानं काही पर्सेंटेजवरती त्या ठिकाणी त्या लोकांना इन्व्हॉल्व असलेला ते पैसे पाठवतात. म्हणून तर कुठेही आजकाल तुम्हाला इव्हेंट आहे तर गाणं का वाजवतायत, याची परमिशन घेतली आहे का, याच्यासाठी लोक फिरतच असतात. राईट. मग त्यांच्याकडे ऑलरेडी त्या गाण्याचा कॉपीराइट असतो. हो, त्या सोसायटी ज्या फॉर्म झालेल्या आहेत ना, त्या काही ठिकाणी ज्युरिस्डिक्शन वाईज केलेल्या आहेत, काही ठिकाणी कंपनीजनी, आता लाईक शेमेरू आहे किंवा T-Series आहे, त्यांच्याकडे काही गाण्यांचे कॉपीराइट्स त्यांचे स्वतःचे आहेत. मग तुम्हाला त्याप्रमाणे परमिशन घ्या. त्यांनी जर सोसायटी बरोबर कुठल्या ॲग्रीमेंट केला असेल तर त्या सोसायटीकडनं परमिशन घ्या. कुठलीही एक गोष्ट आहे, फॉलो द रूल, यू विल नॉट एंटर इन एनी मेस. तुम्ही अडकू शकत नाही फार. त्यामुळे रूल हा कॉपीराइटचा यूज करताना तेवढ्या पद्धतीने तुमचा व्यवसाय जर मोठ्या लेवलला जात असेल, ते जाणारे न बघता सुद्धा ऍक्च्युली कॉपीराइट. उद्या कार्यक्रम चालू आहे आणि पोलीस आले, गाणं थांबवा, ऑर्केस्ट्रा चालू आहे तुमचा, एका वेगळ्या मोठ्या इव्हेंटसाठी तुम्ही गाणी वाजवताय आणि पोलिसांनी येऊन तुमचा ऑर्केस्ट्रा बंद पाडला, काय होणार आहे? त्यापेक्षा परमिशन घ्या. अथॉरिटीज आहेत, त्या परमिशन्स देतात, त्यांचे परमिशन्स व्हॅलिड असतात, ते टाइम ड्युरेशन फिक्स असतं, तोपर्यंत तुम्ही वापरू शकता. मेनली हा एवढा मोठा आणि महत्वाचा विषय, तर कोणाला यात करिअर जर करायचं असेल, कॉपीराइट्स आणि ट्रेडमार्क आणि पेटंट, तर काय नक्की कशा पद्धतीने पुढे जावं? पेटंटच्यासाठी स्पेसिफिक त्यांचं आता एज्युकेशन क्वालिफिकेशन आलेलं आहे की सायन्स बॅकग्राऊंड कंपल्सरी आहे, सायन्स डिग्री कंपल्सरी आहे, प्लस त्यांची एक्झाम कंपल्सरी आहे. फॉर ट्रेडमार्क एनी लॉयर कॅन प्रॅक्टिस, पण जर त्याला ट्रेडमार्क एजंट व्हायचं असेल तर त्याला परीक्षा द्यावी लागते. डिझाईनसाठी पेटंट एजंट विल बी प्रेफरेबल असं असतं. कॉपीराइट एनीवन कॅन डू इट, एनी लॉयर, एनीवन इन द सेन्स. सो लॉयर कॅन हँडल मोस्ट ऑफ द थिंग्स एक्सेप्ट पेटंट. पेटंटला पेटंट एजंट व्हायचं असेल तर पेटंट एजंटची एक्झाम प्लस सायन्स बॅकग्राऊंड कंपल्सरी आहे. अच्छा, म्हणजे नुसतं लॉ बॅकग्राऊंड असून नाही. आता पेटंट एजंट नाही होत आहेत. 2002लाच ऍक्ट बदलला. 2002 पासून पेटंट एजंट नीड टू बी हॅव्हिंग सायन्स बॅकग्राऊंड प्लस दॅट एक्झाम हॅज टू बी पास्ड. ती रिटर्न असते प्लस वायवा असते. थँकफुली आय एम नॉट एक्सपिरियन्स ऑफ दॅट एक्झाम, कारण मी खूप टफ असते वगैरे ऐकून आहेत. मी 2002च्या अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे माझं, त्यामुळं मी परीक्षा दिलेली नाहीये. पण लोकांकडनं ऐकते की रिटर्न पण एक्झाम असते आणि व्हायवा पण असते आणि दोन्ही लेवल टफ असतात. मुळात तो विषयच खूप क्रिटिकल आहे. त्याच्यामुळे जर त्याच वेळेला जर योग्य माणूस जर त्या पोझिशनवर गेला नाही तर माझ्यामध्ये ते काम पण योग्य होणार नाही. त्याच्यामुळे म्हणूनच त्यांनी ते व्यवस्थित, म्हणजे स्क्रुटनायझेशन हा जो पार्ट आहे ना तो परफेक्ट आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. ग्रेट. ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणून जर बघायचं झालं या ओव्हरऑल विषयाकडे, तर नवीन व्यावसायिक असतील, स्टार्टअप्स असतील, यांना काय सजेशन्स तुम्ही द्याल? कन्क्लुजनमध्ये एवढंच सांगेन, दुसऱ्यालाही हानी करायची नाही, बट ॲट द सेम टाइम स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. राईट. सो प्रायमरी सर्च बिफोर एंट्रिंग और बिफोर चूजिंग एनी नेम, ट्रेडमार्कला सर्च घ्या. इफ यू आर इन R&D, आपण कशावरती वेळ वाया घालवायचा आहे का, तो वेळ उपयुक्त आहे दाखवायचा आहे, त्याच्यासाठी सर्च घेणं कंपल्सरी आहे.
डिझाईनसाठी तुम्ही उद्याला जर एखादी वेगळ्या पद्धतीचं फर्निचर करताय किंवा ऑर्नामेंट करताय, बेटर रजिस्टर इट बिफोर शोईंग इट टू अदर्स. अँड फॉर कॉपीराईट ऑल्सो सर्च असा नसला तरी तुमच्या शेवटी मांडणी आहे. बरोबर आहे. तुम्ही कधीही ॲप्लिकेशन करू शकता. कॉपीराईटला तुमचा युजर पाहिजे म्हणजे तुम्ही अगोदरपासून वापरत असला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. ओके. फक्त पब्लिकेशन नाही ना, एवढं बघावं लागतं. पब्लिकेशन असेल तर त्या पब्लिकेशन हाऊसकडनं झालेलं आहे त्यांची NOC घ्यावी लागते, एवढंच. ओके. सो डूज अँड डोंट्स एवढ्याच आहेत. दुसऱ्यालाही हानिकारक होईल असं वागवू नका. आणि आपल्याला कोणी हानी पोचवेल असं न होण्याचं वाटत असेल तर स्वतःचे राईट्स प्रोटेक्ट करा. आणि माझ्या मते खर्च, इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी ह्या दृष्टीने जर विचार करत असतात तर IP राईट्स ही तुमच्या बिझनेससाठी नक्की इन्व्हेस्टमेंट असेल. इररिस्पेक्टिव्ह ऑफ माय बिझनेस किंवा माय प्रोफेशन, आय विल से की तुमची जर लाईन ऑफ थिंकिंग परफेक्ट असेल तर तुम्ही ही गोष्ट लिॲबिलिटीमध्ये कधीच टाकत नाही. ही असेटच आहे. कारण या गोष्टीतनं पुढचं येणारा फ्युचर तुमचं रेम्युनरेशनचा जो काही स्केल आहे ते ठरवतं. सो ही लिॲबिलिटी नक्कीच नाहीये. आणि अडकलो आपण कुठे तर जर अशा पद्धतीचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर आपण त्यातून वाचू पण शकतो माझ्यामध्ये. त्याच्यामुळे मानसिक ताण, आर्थिक लॉस जर आपल्याला टाळायचं असेल तर आता थोडं बेअर करा. थोडा खर्च याला कन्सिडर न करता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. तर आजचा हा IP राईट्स, पेटंट आणि याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशनचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि बिग क्लायमॅक्स स्टुडिओवरती असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू. तर नवीन विषय घेऊन लवकरच येऊ. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू. थँक्यू.